माझी आई. स्वयंपाकघरात चूल पेटवणाऱ्या आईच्या शेजारी मी बसायचो. ती भाकऱ्या थापायची आणि मी चुलीच्या आगीत लाकडे टाकायचो. शाळेत काय काय शिकवलं ते ती विचारायची. आई 4थीपर्यंत शिकली होती. मी शाळेत शिकलेली कविता, पुरंदरदासांचे पद, गोष्टी, मित्रासोबत केलेल्या गमती तिला सांगितल्या की ती खळखळून हसायची आणि सगळं आवडीने ऐकायची. पावसाळ्यात चूल पेटवायला फार कष्ट पडायचे. लाकडं ओली झालेली असायची. पेटायला वेळ लागायचा आणि आई फुंकणी फू फू फुंकत राहायची. ठिणग्या उडाल्या की ती मागे सरकायची. जरा कुठे जाळ दिसतोय तेवढ्यात परत धूर. तिच्या डोळ्यात धूर जाऊन पाणी यायचे. चेहरा धुरामध्ये घामाने भिजलेला दिसायचा. हळूहळू धूर एवढा वाढायचा, मी आणि आई खोकून खोकून हैराण व्हायचो. मी खोकू लागतो की ती कासावीस व्हायची आणि साडीच्या पदराने माझे डोळे पुसत म्हणायची, "अप्पा, जा रे राजा बाहेर. चूल पेटली की मी हाक मारते हा." बेटा, मी खोकत खोकत आणि शर्टच्या बाहीने डोळे पुसत अंगणात यायचो. धूर सहन होत नाही तर बसतोस कशाला स्वयंपाकघरात? तुझा काका गुरुचे नेहमीचे वाक्य. त्या काळ्या धुराने स्वयंपाकघर आगीत जळाल्यासारखे वाटायचे. थोड्या वेळाने तिची हाक ऐकू यायची, "अप्पा, अण्णा, बारो जाळ पेटला, एकदा ये आत." आता डोळे चुरचुरणार नाहीत, खोकला येणार नाही याची खात्री पटून मी स्वयंपाकघराकडे धावायचो. ताटात दुमटलेली गरम भाकरी असायची. ती उघडली की त्यातून तूप ताटात सांडणार हे मला ठाऊक असायचं. खाऊन झाल्यावर मी शाळेकडे पळायचो. वर्षे उलटली. गुरुराजचे लग्न झाले. 1 वर्षानंतर माझेही झाले. गुरुची बायको आणि तुझी आई भांडू लागल्या. गुरुराज मला घर सोडून जा म्हणाला. मग आपण किटूपट्टाचे घर भाड्याने घेतले. आई फार रडली. गुरुची बायको आईला अदवा तदवा बोलायची. ते कानावर यायचे. आई आपल्याकडे 1-2दा आली. नंतर मला नोकरी लागली बंगलोरला. आपण बंगलोरला घर केलं. आई गुरुकडेच गावात राहिली. हळूहळू माझं गावाकडे जाणं कमी झालं. कोणीतरी गावाकडून यायचे. ते सांगायचे, आईला आता चष्मा लागलाय, तिला ऐकू कमी येतंय, हळूहळू चालते, गुडघे दुखतात. मी मग सकाळी इथून जाऊन तिला भेटून यायचो. तिच्या खोलीत ती पलंगावर पडलेली असायची. गुरुच्या बायकोच्या कपाळावर मला बघितल्यावर आठ्या पडायच्या. गुरुच्या मुलांना मी कपडे, खेळणी आणि पुस्तकं घेऊन जायचो आणि ती मला बिलगायची. ते वहिनीला आवडायचं नाही. गुरुने आता जुने घर पाडून नवीन सिमेंटचे बांधकाम केले होते. स्वयंपाकघरात आधुनिक किचन कट्ट्यावर गॅसच्या शेगड्या दिसत होत्या. संध्याकाळच्या गाडीने मी परत निघायचो तेव्हा घशाशी दाटून यायचं.